नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना इच्छुकता होती, तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र आपल्या लाईव्ह लेक्चरची वाट पाहत होते, पण काही कारणास्तव टेक्निकल प्रॉब्लेम आला होता, लाईटचा प्रॉब्लेम आला होता, त्यामुळे आपलं लाईव्ह लेक्चर तिथे होऊ शकलं नाही। पण येणाऱ्या एक्झामसाठी ज्या विद्यार्थी मित्रांची एक्झाम आहेत त्यांच्यासाठी आपण इथे लेक्चर घेऊन आलेलो आहेत। तर या लेक्चरमध्ये आपण आज झालेले जे पेपर आहेत, म्हणजे आज 13 तारखेचे झालेल्या सर्व पेपरचे प्रश्न आपण महत्वाचे आणि भविष्यामध्ये येणारे प्रश्न हे एकत्र घेऊन आलेलो आहेत। तर तुम्हाला माहिती आपण नेहमी असंच करतो, आजच्या प्रश्नांचा आधार घेऊन उद्यासाठी आपण लेक्चर घेत असतो। ज्या विद्यार्थी मित्रांचा पेपर आहे त्यांनी स्पीड मध्ये हे लेक्चर बघून घ्या आणि त्यानंतरला लोकसंख्या, त्यानंतर बुद्धिमत्तेचे रिव्हिजन लेक्चर तेही तुम्ही स्पीड मध्ये काय करून घ्या, तिथे बघून घ्या। काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर सर्वांकडे केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकतात। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। पण त्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली ही जी 999 रुपयाची बॅच आहे, आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आपण खास ऑफर इथे आणलेली आहेत। तर संक्रांती जो आपला सण आहे 15 तारखेला, या निमित्त आपण 14, 15 आणि 16 या 3 दिवसासाठी सर्व बॅच वरती 25% ऑफ दिलेले आहेत। सर्व बॅच वरती काय केलंय, 25% ऑफ दिलेले आहेत। 25% ऑफ दिले म्हणजे काय, 999 रुपयाची बॅच आहे, म्हणजे 1000 रुपयावरती 25% म्हणजे 250 रुपयाचा डिस्काउंट तिथे तुम्हाला दिलेला आहे। मग ती केवढ्याला भेटेल तुम्हाला, 750 रुपये। मग ही बॅच परचेस करताना तुम्ही काय करायचंय, आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची किंवा माझा मोबाईल नंबर इथे मला केव्हाही कॉन्टॅक्ट करा। पण तुम्हाला दाखवताना अमाऊंट ही 999 रुपये दाखवतील, पण तिथे खाली एक कुपन कोड असणार आहे, काय, हॅपी संक्रांती। हा कुपन कोड आपल्याला तिथे अप्लाय करायचा आहे। त्यावेळेस आपल्याला काय होईल, तिथे 250 रुपयाचा डिस्काउंट म्हणजे 25% डिस्काउंट तुम्हाला प्रत्येक बॅच वरती भेटणार। मग तुम्ही सरळ सेवेचा अभ्यास करा, राज्य उत्पन्न शुल्कचा अभ्यास करा, तुम्ही किंवा कोणत्याही बॅचचा तुम्हाला घ्यायची, समजा तुम्हाला न्यायालयाची बॅच घ्यायची, तुम्हाला एमपीएससी ची बॅच घ्यायची, एमपीएससी च्या बॅच वरती सुद्धा 25% डिस्काउंट तिथे दिलेला आहे। ती बॅच तुम्हाला 1200 रुपयाच्या आसपास उपलब्ध होत आहे, तीही बॅच तुम्ही परचेस करू शकता। ओके, तर त्यानंतरला ही तुमची एसएससी जीडीची बॅच आहे, यावरती 25% डिस्काउंट आज तुम्हाला दिलेला आहे। 299 ची बॅच आहे, 25% डिस्काउंट दिलाय, म्हणजे जवळपास 100 रुपये डिस्काउंट भेटला, 199 रुपयाला ही बॅच तुम्हाला भेटेल। ही मराठीची बॅच आहे, 300 रुपयाची बॅच आहे, यावरती सुद्धा तुम्हाला 25% डिस्काउंट तिथे उपलब्ध करून दिलेला आहे। ही बॅच तुम्ही परचेस करू शकता। प्रत्येक बॅच वरती गणित बुद्धिमत्ते 400 रुपयाला बॅच आहे, यावरती सुद्धा तुम्हाला 25%, सर्व बॅच वरती तुम्हाला 25% ची ऑफर मी घेऊन आलेलो आहे। काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर तुमच्या सर्वांकडे आहे, हे बघा इथे मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 19, केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकता। प्रत्येक 51 रुपयाच्या टेस्ट सिरीज वरती सुद्धा तुमच्यासाठी लेकरांनो 25 रुपयाची ऑफर घेऊन आलेलो आहे। तर चला, पहिला क्वेश्चन आहे, पेप्सिन हे विकर कोणत्या अवयवात असते? पेप्सिन हे विकर कोणत्या अवयवात असतात? तर आता लक्षात ठेवा, काही मुलांचं म्हणणं आहे स्वादुपिंडात असतं, काही मुलांचं म्हणणं आहे जठरमध्ये असतं, पण आपल्याला खूप वेळेस इथे यांनी उत्तर दिलंय की जठरमध्ये असतं। कुठं, जठरमध्ये आपल्याला खूप वेळेस उत्तर तिथे दिलेलं आहे की पेप्सिन हे विकर जठरामध्ये असतं। आपल्याला जे अन्न पचवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ना, त्या गोष्टीकडे आपल्याला बघायला भेटतात। लाळेचा जर आपण विचार केला तर लाळेमध्ये आपल्याला टायलिन नावाचं विकर बघायला भेटतं। काय, टायलिन नावाचं विकर बघायला भेटतं, टायलिन नावाचं विकर हे लाळेमध्ये बघायला भेटतं। टायलिन विकाराने काय होतं, तर टायलिन नावाच्या विकाराने काय होतं आपल्याला माहितीये, तर काय होतं, लहान मुलांच्या, तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे, लहान मुलांच्या आईचं दूध पचवण्यासाठी कोणतं विकर त्यांच्या लाळेत असतं लहान मुलांच्या? हेही प्रश्न उत्तर द्या, कोण देतं बघूया। ओके, एकदम सोपा क्वेश्चन आहे। तर चला, पेप्सिन वरती आपल्याला क्वेश्चन होता, शुद्ध शब्द ओळखा। मग आता काय करायचं माहिती का, आता मराठी वर्णमालेवर सुद्धा या टीसीएस वाल्यांनी झालेल्या 13 तारखेच्या पेपरला क्वेश्चन विचारलेला आहे। अतिथी हा काय आहे, शुद्ध शब्द आपल्या इथं समोर आहेत। ओके, शुद्ध शब्द ओळखणे एकदम सोपं आहे। तेलंगणा व महाराष्ट्राची सीमा बनवणार नदी कोणती? काल झालेला, मागच्या लेक्चरला, मागच्या लाईव्ह लेक्चरला झालेला हा क्वेश्चन आहे, काय, महाराष्ट्राची सीमा निश्चित करणारी नदी कोणती? एकदम सोपा, साधा आणि सिंपल क्वेश्चन होता। तर आपल्या सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र राज्याची सीमा निश्चित करणारी एक नदी महाराष्ट्र आणि तेलंगणाची कोण? प्राणहिता नावाची नदी आहे। ओके, चप्राळ येथे इकून आली वर्धा नदी, वर्धा नदीचा उगम झालाय मध्य प्रदेशात, इकून आली वैनगंगा नदी, वैनगंगा नदी, वर्धा नदी आणि वैनगंगा नदी यांचा संगम झालाय चप्राळा अभयारण्यापाशी। चप्राळा अभयारण्य कुठे? गडचिरोली मध्ये आहे। कुठे? गडचिरोली मध्ये आहे। त्या चप्राळा अभयारण्यापासून एक प्राणहिता नावाची नदी तयार झालेली आहे। प्राणहिता नदी 120 किलोमीटर वाहणारी ही महत्वाची नदी आहे।
प्राणहिता नदी कुठून वाहते? तर प्राणहिता नदी ही चपराळापासून तर सिरोंचा पर्यंत वाहते. गडचिरोलीचा सिरोंच्या जवळ ती गोदावरीला येऊन भेटते. प्राणहिता नदी ही गोदावरी नदीची एक महत्वाची उपनदी आहे. आता प्राणहिताच्या या बाजूला गडचिरोली नावाचा जिल्हा आहे आणि या बाजूला तेलंगणा नावाचे राज्य आहे. म्हणजे गडचिरोली जिल्हा कुठे? महाराष्ट्र राज्यामध्ये. मग महाराष्ट्र आणि तेलंगणा यांची सीमा निश्चित करणारी जी नदी आहे तिला आपण प्राणहिता नदी असे म्हणतो. काय म्हणतो पुराव? प्राणहिता नदी म्हणतो. पॉइंट क्लिअर? येस या नो. प्राणहिता नदी काय करते? महाराष्ट्र आणि तेलंगणा यांची सीमा निश्चित करणारी नदी आहे. त्यानंतरला कुणी मांजरा नदी म्हणाल. मांजरा नदी सुद्धा महाराष्ट्र आणि तेलंगणाची थोडीशी सीमा निश्चित करते. पण झालं काय माहिती का? मांजरा नदी बीडच्या पाटोदा डोंगर रांगेत उगम पावली, कर्नाटकात प्रवेश केलाय, कर्नाटकामधून तेलंगणात गेली आणि तेलंगणामधून परत महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील धर्मताबाद जवळ प्रवेश केलाय आणि शेवटी मांजरा नदी कोणाला येऊन भेटले? गोदावरी नदीला येऊन भेटलेली आहेत. किती? 724 कुणी म्हणतं, कुणी 729 म्हणतं. मांजरा नदी गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी म्हणून कोणाला आपण ओळखतो? मांजरा नदीला आपण ओळखत असतो. हा पॉइंट क्लिअर करून ठेवा, क्वेश्चन यावर आपल्याला बनवू शकतो. वर्धा नदी आणि वैनगंगा नदी या मध्य प्रदेशात उगम पावल्या. वर्धा नदी जवळपास 452 किलोमीटर महाराष्ट्रामध्ये वाहते. महाराष्ट्रात वाहणारी दक्षिणेकडची नदी आहे आणि महाराष्ट्रातली सर्वात दक्षिणेकडची, महाराष्ट्रात सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती? तर वर्धा आहे. विदर्भाची प्रमुख नदी म्हणून आपण या वर्धा नदीकडे बघतो. वर्धा नदी ही, वर्धा ही जिल्हा आहे, वर्धा ही शहर आहे, हे वर्धा नदीच्या काठावर आहे. वर्धा नदी, वर्धा चंद्रपूर या महाराष्ट्राच्या 2 जिल्ह्यांमधून वाहणारी एक नदी आहे. वर्धा नदी ही वर्धा आणि चंद्रपूर नावाच्या या जिल्ह्यांमधून वाहते. वर्धा नदीला काही महत्वाचे उपनद्या जसं नाग नदी, पेंच नदी. पेंच नदी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाची सीमा निश्चित करते, पण ती पूर्वेकडे वाहते. कुठे वाहते? पेंच नदी ही महाराष्ट्र आणि काय मध्य प्रदेशाची सीमा निश्चित करते, ती पूर्वेकडे वाहते. पेंच नदी, पेंच नॅशनल पार्क मध्य प्रदेशामध्ये उगम पावलेली आहे आणि ती नाग नदीला येऊन भेटली. शेवटी नाग नदी कोणाला येऊन भेटले? तर ह्या वर्धा नदीला येऊन भेटले. हा पॉइंट लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे. ओके, तर वर्धा नदीची एक सर्वात मोठी उपनदी आहे, तिचं नाव आहे बाबा पैनगंगा. पैनगंगा नावाची नदी, पैनगंगा नावाची नदी आहे. पैनगंगा नदीवरती नांदेड आणि यवतमाळ यांच्या सीमेवरती एक धबधबा आहे. तो धबधबा तुला पाठ करणं गरजेचं आहे, तो तू सर्च करायचा. तो यासाठी होमवर्कला क्वेश्चन काय? पैनगंगा नदी आणि वर्धा नदी यांच्या संगमावर असणारं ठिकाण आपण काय म्हणतो? पैनगंगा आणि वर्धा नदी यांचा संगम तर कुठे झालाय? घुगुसवाडा चंद्रपूर मध्ये झालाय. कुठे झालाय? घुगुसवाडा चंद्रपूर मध्ये झालेला आहे. पण या पैनगंगा नदीवरती यवतमाळ आणि नांदेडच्या सीमेवर एक धबधबा आहे. ओके, तर चल आता तुमच्यासाठी काय महत्वाचा मुद्दा काय? पैनगंगा नदी ही विदर्भातली सर्वात लांब नदी आहे. विदर्भातली पूर्ववाहिनी नदी आहे, सर्वात लांब नदी आहे. कोणती नदी आहे? पैनगंगा नदी आहे. तो पॉइंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नर्मदा नदी ही भारतातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. भारतातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. भारतातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? नर्मदा. नर्मदा नदीचा उगम कुठे झाला असा क्वेश्चन तुला विचारू शकतात. नर्मदा नदीचा उगम झालाय अमरकंटक नावाच्या ठिकाणापाशी. नर्मदा नदी मध्य प्रदेशात मैकल डोंगर रांगेत उगम पावलेली. कोणत्या? मैकल डोंगर रांगेत उगम पावलेली नदी आहे. नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. भारतातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी अरबी समुद्राजवळ शेवट होतो. अरबी समुद्रात खंबातेचा आखात, आलिया बेट इथे याचा शेवट होतो. खंबातेचा आखात काय आहे? ज्याच्या तिन्ही बाजूने काय असते? जमीन असते. ज्याच्या तिन्ही बाजूने जमीन असते. इथंही जमीन आहे, इथंही काय पुराव? जमीन आहे आणि इथंही जमीन आहे आणि एका बाजूने काय? इथं पाणी आहे. ज्या भागाच्या 3 बाजूने जमीन असते आणि एका बाजूने पाणी असतं त्याला आपण आखात असे म्हणतो. आखात असे म्हणतो. आणि हा खंबातेचा आखात कुठं पाहायला भेटतो? गुजरातमध्ये. कुठं? गुजरातमध्ये. आलिया बेट कुठं पाहायला भेटतं? गुजरातमध्ये. इथं काय झालंय? तापीचा, नर्मदा नदीचा काय झालाय? शेवट झालेला आहे. ओके, नर्मदा नदीचा जर विचार केला तर भारतामध्ये जवळपास 1325 किलोमीटर वाहणारी महत्वाची नदी आहे. भारतात 1325 किलोमीटर वाहते. पण महाराष्ट्रात जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये फक्त 54 किलोमीटर वाहते. महाराष्ट्राच्या एकाच जिल्ह्यातून वाहणारी नदी म्हणजे नर्मदा आहे.
महाराष्ट्रातल्या एकाच जिल्ह्यातून वाहते. कोणत्या? नंदुरबार नावाच्या जिल्ह्यातून वाहते. नंदुरबार नावाच्या जिल्ह्यातून वाहणारी ही महत्वाची नदी कोणती? नर्मदा. नंदुरबार जिल्हा महाराष्ट्राचा 100% आदिवासींचा जिल्हा आहे. सर्वात कमी साक्षर आहे. सर्वात कमी साक्षर जिल्हा आहे. सर्वाधिक साक्षर मुंबईला आहे, सर्वात कमी साक्षर इथे. सर्वात कमी साक्षर जिल्हा आहे कोणता? नंदुरबार. नंदुरबार मध्ये सर्वात कमी साक्षरता आहे. 100% आदिवासींचा जिल्हा आहे. इथे तोरणमाळ नावाचे थंड हवेचे ठिकाणी, तोरणमाळ नावाचे थंड हवेचे ठिकाणी, हे महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडचे थंड हवेचे ठिकाणी. सातपुडा पर्वत रांगेला नंदुरबार जळगाव आणि धुळ्यामध्ये, नंदुरबार, धुळे आणि जळगाव मध्ये सातपुडा पर्वत रांगेला गावी आपण म्हणतो ना काय, तर सातपुडा पर्वत रांगेला आपण नंदुरबार, धुळे आणि जळगाव मध्ये तोरणमाळ डोंगर या नावाने ओळखतो. आणि या तोरणमाळ डोंगर रांगेवरती पाल थंड हवेचं ठिकाण जळगाव मध्ये आहे. तोही पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तोरणमाळ थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडे, कारण नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्राच्या काय सर्वात उत्तरेकडचा जिल्हा आहे. एवढे पॉईंट लक्षात ठेवा. बाकी धरण बिरण तुम्हाला माहित आहेत. 2021-22 नुसार महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन कोणत्या पिकाचे झाले? 2021-22 नुसार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उत्पादन जवळपास 52% उत्पादन ज्वारी या पिकाचे झालेले आहेत. 52% सोलापूर, नगर अशा जिल्ह्यात, परभणी अशा जिल्ह्यांमध्ये ज्वारी सोलापूर जास्त प्रमाणात ज्वारीचं. कापूसाला आपण काय म्हणतो रे? यवतमाळ हा कापसाचा जिल्हा आहे. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा, पांढरे काय म्हणतो आपण? सोने. यवतमाळ इथे पांढरे काय म्हणतो त्याला आपण? सोने. ओके. ऊसाचा जर विचार केला तर उत्तर प्रदेश सर्वाधिक ऊस आहे. ओके. पण महाराष्ट्रामध्ये कारखाने मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला भेटतात. कुठं? अहमदनगर जिल्ह्यात. महाराष्ट्रात सर्वाधिक कारखाने असणारा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर नावाचा जिल्हा आहे. महाराष्ट्रातला पहिला साखर कारखाना म्हणजे हरेगाव साखर कारखाना आहे. बेलापूर शुगर इंडस्ट्री 1920 ला याची स्थापना झालेली आहे. आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना प्रवारनगर 1949 ला त्याची स्थापना झाली. विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजयराव गडगिळ यांनी त्याची स्थापना केलेली आहे. तांदूळाचा जर विचार केला तर नागपूर अग्रेसर आहे पोट्या विदर्भामध्ये. आणि जर आपण भारतात बघितलं तर पश्चिम बंगाल नावाचं राज्य सर्वाधिक तांदूळ उत्पादन करतं. जगात सर्वाधिक तांदूळ उत्पादनाची निर्यात भारत देशातून केली जाते. जगात सर्वाधिक तांदूळ उत्पादनाची निर्यात कुठून केली जाते? भारत देशातून. निर्यात म्हणजे दुसऱ्या देशाला पाठवणं भारतामध्ये. पण जगात सर्वाधिक तांदूळ उत्पादन देश चीन आहेत. जगात सर्वाधिक तांदूळ उत्पादन देश कोण आहे? पराव चीन आहे. चीन. हाही मुद्दा लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. चला, कोणतं धरण महाराष्ट्रात नाही? कोयना धरण, उजनी, नाथसागर हे कोण आहे? भाकरा नांगल धरण. कुठे? कमेंट मध्ये सांगणार. सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प भाकरा नांगल धरणावरती आपल्याला बघायला भेटतो. पुढे, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे? मोहम्मद मुज्जू हे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष आहेत. मालदीवचे काय, जर तुला हे जमत नसेल तर जीव दिलेला बरा होता. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुज्जू आहेत. पण आरिफ अली हे कोण आहे? पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आहेत. जिनपिंग कोण आहे? चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. आणि श्रीलिकॉंग कोण आहे? चीनचा पंतप्रधान आहे. पंतप्रधान आहे. चीनला तिब्बट नावाने ओळखलं जातं. तिब्बतमध्ये उगम पावणाऱ्या महत्वाच्या नद्या कोणत्या आहेत? तर ब्रह्मपुत्रा नावाची नदी आहे. सतलज नावाची नदी आहे. सतलज. ओके. त्यानंतर सिंधू नावाची नदी आहे. ह्या मानस सरोवरापाशी उगम पावणाऱ्या नद्या आहेत. मानस सरोवर येथे उगम पावणाऱ्या ह्या काय महत्वाच्या नद्या आहेत. हाही पॉइंट क्लिअर करणं आपल्याला गरजेचं आहे. कलम व विधान याबाबत चुकीची जोडी ओळखा. आता आपल्याला क्वेश्चन विचारला तर मूलभूत हक्कांची तरतूद कोणत्या भागात आहे? भारतीय संविधानाचा जर विचार केला, भारताचे संविधान, तर तुम्हाला जर TCS ने विचारलं भारताच्या संविधानात भाग किती आहे, तर ऑप्शन फक्त 22 असलं तर उत्तर देऊन टाका 22. एकदा त्यांनी 22 उत्तर दिलेलं आहे. ऑप्शन 25 नव्हतं. पण आज रोजी भारताच्या संविधानामध्ये 25 भाग आहेत. आज रोजी भारतात संविधानात किती भाग आहे? 25 भाग आहेत. या 25 भागांपैकी भारताच्या संविधानातला जो तिसरा भाग आहे, या तिसऱ्या भागामध्ये काय? तर तिसऱ्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे, आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. भारताच्या संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकार आहे? भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार आहे. कोणाकडनं घेतले? आपल्याला माहिती आहे USA म्हणजे अमेरिकेकडून घेतलेले आहेत. पण कलम 2 अपवाद आहे. कलम 14 आणि कलम 21 कोणाकडनं घेतला? कलम 14 आणि कलम 21. कलम 14 घेतला ब्रिटनकडनं. ओके. आणि कलम 21 सुद्धा काय घेतलंय?
ब्रिटन या देशाकडनं घेतलेला आहे. कलम 14 मध्ये सांगितले कायद्याचे समान संरक्षण, कायद्यापुढे समानता. कलम 21 मध्ये सांगितले जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. तुम्हाला उद्याच्या पेपरला कलम विचारू शकतात. हे द्या लक्ष, कोणते कलम? तर कलम 14 कायद्यापुढे समानता, कायद्यापुढे समानता, समानता. कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थळ, धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्म ठिकाण यावरून भेदभाव नाही. कलम 16 सार्वजनिक रोजगारात समान संधी, सार्वजनिक रोजगारात समान संधी. ओके. त्यानंतर कलम 17 अस्पृश्यता नष्ट करा. कलम 18 किताब नष्ट करा. कलम 19 स्वातंत्र्याचे हक्क. कलम 19 स्वातंत्र्याचे किती हक्क आहेत? 6. स्वातंत्र्याचे हक्क किती आहेत? 6 आहेत. 1 बोलण्याचा हक्क, 2 व्यवसाय काय एकत्र येण्याचा हक्क, 3 व्यवसाय सुरू करण्याचा हक्क किंवा संस्था स्थापन करण्याचा हक्क, संस्था व संघटना स्थापन करण्याचा हक्क, 4 प्रचार प्रसार करण्याचा हक्क, 5 काय व्यवसाय किंवा स्थायिक होण्याचा हक्क आणि 6 व्यवसाय सुरू करण्याचा हक्क. हे 6 हक्क स्वातंत्र्याचे पोट्टे लेकरांनो. स्वातंत्र्याचे 6 हक्क आहेत. मूलभूत हक्क मध्ये संपत्तीचा हक्क येत नाही. 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये संपत्तीचा हक्क वगळून हा कलम 300A मध्ये टाकलेला आहे आणि हा कायदेशीर हक्क झालेला आहे. तुला क्वेश्चन विचारू शकतात खालीलपैकी कोणता हक्क हा कायदेशीर, आपण म्हणतो मूलभूत हक्क नाहीये, खालीलपैकी कोणता हक्क हा स्वातंत्र्याचा हक्क नाही किंवा मूलभूत हक्क नाही? संपत्तीचा हक्क हा स्वातंत्र्याचा हक्क राहिलेला नाहीये. पॉइंट क्लिअर करून ठेव. चल, कलम 20 काही गरज नाही, 21 पाठ करून ठेव. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. कलम 21 हे संविधानात कधी टाकले? 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार. कलम 21 मध्ये काय आहे? तर शिक्षणाचा हक्क आहे. 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचे शिक्षण आणि संगोपनाचा खर्च केंद्र सरकार करेल. आणि मग तुला आली सुकडी बाब्या, फुकाट पास. ही बॅच आपली 999 रुपयाची तुला फी दिसत असेल, पण पुढील 3 दिवसामध्ये म्हणजे 14, 15 आणि 16 तारखेमध्ये जे विद्यार्थी मित्र ही बॅच परचेस करतील रेकॉर्डेड बॅच, त्यांना 25% एक्स्ट्रा डिस्काउंट तिथे मिळणार आहे. 25% काय एक्स्ट्रा डिस्काउंट तिथे मिळणार आहे. 999 ची बॅच वर 25% डिस्काउंट आहे. म्हणजे ही बॅच तुम्हाला जवळपास 700-750 रुपयाला तिथे मिळणार आहे. ज्या लेकरांना ही बॅच घ्यायची, माझा मोबाईल नंबर इथे दिलाय, केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. काही अडचण असेल तरी कॉन्टॅक्ट करा. डायरेक्ट आपली द एके अकॅडमी ॲप डाउनलोड करा, तिथून बॅच परचेस करू शकता. G20 परिषद 2023 मध्ये कोठे भरली? G20 परिषद 2023 मध्ये कोठे भरली? तरी भारतामध्ये भरलेली होती. 2008 ला याची सुरुवात झालेली आहे. 2023 मध्ये G20 परिषद कुठे भरली होती? आपल्या महान अशा भारत देशामध्ये भरली होती. याच्या आधी कुठे भरली होती? भारताच्या आधी ही G20 परिषद इंडोनेशिया नावाच्या देशात भरली होती. भारताच्या आधी कुठे भरली होती? इंडोनेशिया नावाच्या देशामध्ये भरली होती. त्याच्या आधी इटलीला भरली होती. त्याच्या आधी कुठे भरली होती? इटलीला. इटलीची किती होती? 16वी, इंडोनेशियाची 17वी, भारताची 18वी, इथं 19वी आहे आणि इथं काय 20वी. साऊथ आफ्रिका. ओके. हा म्हणजे पुढल्या वर्षी कुठं भरणार आहे? पुढल्या वर्षी कुठं भरणार आहे असं जर विचारलं तर कुठं भरणार आहे? ब्राझीलला. कधी? ती 19वी. आणि 20वी कुठं भरणार आहे? साऊथ आफ्रिकेला. कधी ती 20वी? कधी? आता ही कधीची आहे? 23ची आहे. भारतात कधी भरली? 2023 ला. 2024 ला कुठे भरणार आहे? ब्राझीलला. 2025 ला कुठे भरणार आहे? तर साऊथ आफ्रिकेला. 2022 ला कुठे भरली होती? इंडोनेशियाला. ओके. हे पॉइंट तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. G20 परिषदेमध्ये किती देश सदस्य आहेत याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. चला, त्यानंतर पुढे 100 पेक्षा कमी लोकसंख्येची घनता असणारा महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? चला, महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता म्हणजे दर चौरस किमी मध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या. दर चौरस किमी मध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्या घनता होय. म्हणजे काय? लोकसंख्या घनता होय.
दर चौरस किमीमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्या घनता होय. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्येची घनता मुंबईमध्ये 20,900 प्लस आहे, पण सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोली नावाच्या जिल्ह्यात आहे. गडचिरोली महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कुठे, असा क्वेश्चन तुला बनू शकतो. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोलीमध्ये आणि इथे किती फक्त आपल्याला 74 दर चौरस किमीमध्ये 74 लोक बघायला भेटतात. एकच जिल्हा असा आहे महाराष्ट्रामध्ये की त्याची लोकसंख्येची घनता ही काय सर्वात कमी म्हणजे 100 पेक्षा कमी आहे. तर दे लक्ष काय, तर दर चौरस किमीमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय. आता जर आपण 2001 मध्ये जर विचार केला तर 315 महाराष्ट्राची घनता होती. किती? 315. 2011ची लोकसंख्या जनगणना झाली 365 महाराष्ट्राची लोकसंख्या झाली. 2001 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्याची घनता 315 होती. 2011 मध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 365 झाली. फरक कितीचा पडलाय? फरक 50चा आहे. 50 न वाढ झालेली आहे. 50 ने काय झाली? वाढ झालेली आहे. महाराष्ट्र हा भारतातला 12वं राज्य आहे. लोकसंख्येच्या घनतेच्या बाबतीत महाराष्ट्र हे भारतातलं किती राज्य आहे? 12वं राज्य आहे 2011ला. सर्वाधिक मुंबई उपनगरमध्ये 20,980. दुसरा कुठे? मुंबई शहरमध्ये. तिसरा ठाण्यात आहे, पुण्यात आणि काय कोल्हापूरमध्ये. सर्वात कमी कुठे? गडचिरोलीला 74. सिंधुदुर्गाला किती? 163 आहेत. मग काय विचारलं होतं आपल्याला? 100 पेक्षा कमी लोकसंख्येची घनता असणारे महाराष्ट्रातले जिल्हे किती? 100 पेक्षा कमी लोकसंख्येची घनता असणारे महाराष्ट्रात किती जिल्हे? एकच जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये ज्याची लोकसंख्येची घनता ही काय 100 पेक्षा कमी आहे, तो म्हणजे गडचिरोली नावाचा जिल्हा. कोणता? गडचिरोली नावाचा जिल्हा आहे. फक्त 74 लोकसंख्येची घनता तिथे दिलेली आहे. त्यानंतरला पुढे, खानदेशाची कन्या म्हणून कोणत्या नदीचे खोरे ओळखले जाते? खानदेशाची कन्या म्हणून कोणत्या नदीचे खोरे ओळखले जाते? तर पोरांनो लक्षात घ्या, महाराष्ट्रामधून एक वाहणारी अत्यंत महत्वाची नदी जी मध्य प्रदेशात मैकल डोंगर रांगेत बैतुल्ला जिल्ह्यात बैतुल्ला जिल्ह्यात मुलताई नावाचं ठिकाणी मुलताई, ह्या मुलताई येथे उगम पावते. काय? मुलताई येथे उगम पावते. ह्या नदी पश्चिमेकडे वाहते. ही नदी कुठे वाहते? पश्चिमेकडे वाहते, म्हणजे पश्चिम वाहिनी नदी. हिचा शेवट कुठे झालाय? तर मगाशी तुला बोललोय खंबा ते चाखात. खंबा ते चाखात कुठे? हा गुजरात मध्ये आहे. आणि याच्या पशी कोणतं बेट आहे? आलिया नावाचं बेट आहे. आलिया बेटाजवळ याचा काय झालाय? शेवट झालेला आहे. या नदीचं नाव आहे तापी नावाची नदी. कोणती? तापी नदी आहे. तापी नदीच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांगे, तर दक्षिणेला आपल्याला आपण म्हणतो दक्षिण सातमाळा अजिंठा डोंगररांग पाहायला भेटते. ओके, तर आता ही तापी नदी महाराष्ट्रामध्ये जवळपास 208 किलोमीटर वाहते आणि भारतामध्ये 729 किलोमीटर वाहते. कोणती? तापी नदी. तापी नदी खानदेशाची कन्या म्हणून ओळखली जाते. खानदेशाची काय म्हणून ओळखली जाते? कन्या म्हणून ओळखली जाते. म्हणजे खानदेश हे या तापी नदीच्या खोऱ्यात बसलेले आहेत. खानदेशाची कन्या म्हणून ओळखली जाते. तापी नदी मैकल डोंगररांगेत उगम पावते. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात प्रवेश करते. अमरावतीतून पुन्हा बुरहाणपूर मध्ये जाते. पुन्हा काय? तर चांगदेव महाराजांच्या मंदिराजवळ कोणाला येऊन भेटते? पूर्णा नदीला महाराष्ट्रात प्रवेश करते. पूर्णा नदी संतीचा संगम आहे. चांगदेव महाराज मंदिर, चांगदेव महाराज मंदिर. पूर्णा नदी ही गोदावरी नदीची अत्यंत महत्वाची उपनदी आहे. पूर्णा नदीचा उगम झालाय कुठे? मैकल डोंगररांगेत अमरावतीला. मैकल डोंगररांग अमरावतीला. मैकल डोंगररांग काय? अमरावतीमध्ये. सॉरी, मैकल नाही, मेळघाट डोंगररांग घ्या. काय? अमरावतीमध्ये मेळघाट डोंगररांगेत झालेला आहे. मेळघाट डोंगररांगेत झालेला आहे. ही नदी महाराष्ट्रातली पूर्णा नदी महत्वाची नदी आहे. का बरं महत्वाची आहे? कारण ही मेळघाटात उगम पावते. तिथून पुढे अमरावतीतून बुलढाण्यातून जळगाव जवळून कुठे जाते? चांगदेव महाराजांच्या मंदिराजवळ जाऊन कोणाला? तापीला भेटते. तापीची अत्यंत महत्वाचं नदी खोरं म्हणजे कोणतं? तापीचं अत्यंत महत्वाचं नदी खोरं म्हणजे पूर्णा नदी खोरं आहेत. तापी नदी महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. महाराष्ट्रात सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहेत. महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? तापी. 208 किलोमीटर आहेत. ओके, त्यानंतर पुढे नाशिक जिल्ह्याला लागून असणारा शेजारील जिल्हा कोणता आहे? संभाजीनगर, नागपूर, बुलढाणा की अहमदनगर? नाशिक जिल्ह्याला लागून असणारा शेजारील जिल्हा म्हणजे अहमदनगर आहे. कसा? द्या लक्ष. हा आपला इथे नाशिक नावाचा जिल्हा आहे बघा. हा नाशिक नावाचा जिल्हा आहे. हा इथे पालघर नावाचा जिल्हा आहे.
हा इथे ठाणे नावाचा जिल्हा आहे, इथे अहमदनगर नावाचा जिल्हा आहे, त्यानंतरला इथे नंदुरबार नावाचा जिल्हा आहे, नंदुरबार, इथे धुळे नावाचा जिल्हा आहे, इथे जळगाव नावाचा जिल्हा आहे, इथे बुलढाणा नावाचा जिल्हा आहे, इथे अमरावती आहे, इथे अकोला आहे, इथे वाशिम आहे. आता बघ, आणि इथे हे कोणता आहे, नगर नावाचा जिल्हा, इकडे संभाजीनगर आपल्याला बघायला भेटतं, संभाजीनगर इथे, जालना इथे, जालना काय इथं, इकडे बीड आहे, इकडे उस्मानाबाद, इथं लातूर आहे. ओके, तर इथं लक्ष द्या. आता नाशिक जिल्ह्याला लागून असणारे जिल्हे कोणते आहेत? नाशिक जिल्हा इथं आहे, नाशिकला धुळे लागून आहे, त्यानंतर जळगाव लागून आहे, त्यानंतर संभाजीनगर लागून आहे, त्यानंतर अहमदनगर लागून आहे. ओके, त्यानंतर ठाणे लागून आहे आणि पालघर लागून आहे. म्हणजे धुळे 1, जळगाव 2, संभाजीनगर 3, 4 नंबरला नगर, 5 नंबरला ठाणे, 6 नंबरला पालघर. एवढ्यांची सीमा नाशिक नावाच्या जिल्ह्याला लागून आहे. ओके, हा पॉइंट क्लिअर करून टाका. नाशिक हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहेत, गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे शहर आहे. नाशिक या शहरामधून नॅशनल हायवे क्रमांक 3 आपल्याला बघायला भेटतो. कोणता? नॅशनल हायवे क्रमांक 3. त्याचा नवीन नंबर तुम्ही पाठ करून ठेवा, ते तुम्हाला ठेवा लागेल, ते तुम्हाला होमवर्क साठी. ओके, नॅशनल हायवे क्रमांक 3 या नाशिक नावाच्या शहरातून जातो. नाशिक मध्ये पंचवटी, त्यानंतर दिंडोरी, त्यानंतरला नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वर हे धार्मिक ठिकाण आहेत. आरबीआयचा नोट छापण्याचा कारखाना आणि पोस्टाचे तिकीट हे सुद्धा नाशिक मध्ये तयार होतात. हाही पॉइंट लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. नाशिकचे द्राक्ष आणि वाईन प्रसिद्ध आहेत. ओके, नाशिकच्या महत्वाच्या मुद्द्या लक्षात ठेवायच्या. आता आपल्याला त्यावर क्वेश्चन बनवू शकतो. चला, त्यानंतर पुढे 999 रुपयाची ही बॅच आहे, यावरती तुम्हाला 25% डिस्काउंट दिलेला आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी ही बॅच अजून परचेस केली नसेल त्यांनी स्पीड मध्ये काय करायची, बॅच परचेस करून घ्यायची. एकदम सुंदर अशी बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. 1000पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते आहेत? 1000पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणतं आहे? तर आपल्याला माहिती आहे लोकसंख्येची घनता म्हणजे काय? दर चौरस किमीमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या, दर चौरस किमीमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या. आता लोकसंख्येची घनता आपल्याला काय विचारलंय? भारतामध्ये असणारं राज्य विचारलंय. ओके, तर बघा, भारताशी तुलना म्हणजे 2001 ला भारताची लोकसंख्येची घनता किती होती? 925. 2011 ला किती झाली? 382. म्हणजे 325 आणि किती झाली? 382 झाली. 57 वाढ झालेली आहे. लोकसंख्येच्या घनतेत वाढ किती झाली पुराव? 57 वाढ झालेली आहे. सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणार राज्य बिहार आहे. बिहार मध्ये लोकसंख्येची घनता 1106 आहे. पश्चिम बंगालमध्ये 1030 आहे. आता तुला क्वेश्चन असा विचारू शकतात, 1000पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असणारे महाराष्ट्रातील आपल्या भारतातील राज्य किती? 1000पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असणारे भारतातील राज्य किती? 2 आहेत, बिहार आणि पश्चिम बंगाल. त्यांची जोडी ओळखा. केरळमध्ये फक्त 859 आहेत. सर्वात कमी अरुणाचल प्रदेशामध्ये आहेत. सर्वाधिक लोकसंख्येची घनता बिहारमध्ये आणि नंतरला पश्चिम बंगालमध्ये 1000पेक्षा जास्त आहे. त्यानंतरला सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणार राज्य कोणते? अरुणाचल प्रदेश किती? 17. मिझोराम 52 आहे. जम्मू काश्मीर 56 आहे. ओके, जम्मू काश्मीर तेव्हा काय होतं? राज्य होतं. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा केंद्रशासित प्रदेश दिल्ली. 1000पेक्षा जास्त, आपण म्हणतो ना, सॉरी, 11,000पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता दिल्लीत आपल्याला पाहायला भेटली. 11,300 समथिंग. ओके, 11,000पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता इथं दिल्लीमध्ये. ओके, तोही पॉईंट आपल्याला विचारलेला होता. भारतात एकूण किती सागरी राष्ट्रीय उद्यान आहेत? सागरी राष्ट्रीय उद्यान आहेत म्हणजे सागरामध्ये असणारे जे नॅशनल पार्क आहेत त्याला आपण सागरी नॅशनल पार्क म्हणतो. जसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक बघायला भेटतं, कोणतं? मालवण नावाचं. ओके, तेही सांगतो. भारतामध्ये 6 राष्ट्रीय उद्यान आपल्याला बघायला भेटतात. आणि जर एकूण राष्ट्रीय उद्यान विचारले भारतातले एकूण नॅशनल पार्क किती आहेत, तर चला, भारतात एकूण 106 नॅशनल पार्क जवळपास आपल्याला इथे बघायला भेटतं. त्यावरती क्वेश्चन येतो, पुढे सांगतो तुम्हाला. सागरी राष्ट्रीय उद्यान कच्छच्या आखातामध्ये आहेत. काय? कच्छच्या आखातामध्ये आपल्याला एक सागरी राष्ट्रीय उद्यान इथे बघायला भेटतं. कुठं? कच्छच्या आखातामध्ये. महात्मा गांधी सागरी नॅशनल पार्क अंदमान आणि निकोबार बेटामध्ये आहेत. महात्मा गांधी सागरी नॅशनल पार्क. मालवण सागरी अभयारण्य सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघायला भेटतं. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणतं सागरी अभयारण्य आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान सागर आहेत?
काही सागरी आहेत. ओके, हे महाराष्ट्रातले 6 नॅशनल पार्क वेगळे, हे सागरी 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 काय ते अभयारण्य सुद्धा आपण याला म्हणतो, मालवण नावाचं. हे कुठे आहे? सिंधुदुर्ग मध्ये. त्यानंतरला महिरमाथा सागरी अभयारण्य ओडिसा नावाच्या राज्यात आहेत. मान्नर सागरी राष्ट्रीय उद्यानाचे आखा तमिळनाडू नावाच्या राज्यात आहे. राणी झाशी सागरी राष्ट्रीय उद्यान अंदमान निकोबार बेटामध्ये आपल्याला बघायला भेटतं. राणी झाशी सागरी राष्ट्रीय उद्यान अंदमान निकोबार बेटामध्ये. भारतात एकूण किती नॅशनल पार्क आहे? 106 नॅशनल पार्क आहे. महाराष्ट्रात किती नॅशनल पार्क आहे? 6 नॅशनल पार्क आहे. महाराष्ट्रातलं सर्वात मोठं गुगमाळ नॅशनल पार्क आहे. महाराष्ट्रातलं पुढचं नॅशनल पार्क म्हणजे नावेगाव नॅशनल पार्क आहे. हे गोंदियामध्ये, हे अमरावतीमध्ये आहेत. अमरावती नॅशनल पार्क आणि हे काय? गोंदिया या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडे असणारी नॅशनल पार्क आहे. त्यानंतरला महाराष्ट्रात तिसरं नॅशनल पार्क म्हणजे पेंच. याला पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव दिलं. हे नागपूरमध्ये आहे. कुठे आहे? नागपूरमध्ये. पेंच नेहरू नाव नागपूरमध्ये. ओके, संजय गांधी सर्वात लहान आहे. संजय गांधी कुठे? बोरवली याचं जुनं नाव होतं. हे मुंबई उपनगर आणि ठाण्यामध्ये आहेत. त्यानंतरला पुढलं जर आपण नॅशनल पार्क बघितलं तर चांदोली नावाचं नॅशनल पार्क आहे. चांदोली नॅशनल पार्क हे कुठे? सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये असणार हे नॅशनल पार्क आहे. त्यानंतर एक शेवटचं नॅशनल पार्क ताडोबा, म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं नॅशनल पार्क आहे. हे कुठे? चंद्रपूर नावाच्या जिल्ह्यात आहे. भारतातलं पहिलं नॅशनल पार्क जिम कार्बोनेट नॅशनल पार्क आहे. तेच भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आपण काय म्हणतो, व्याघ्र प्रकल्प आहे. ते कुठे? उत्तराखंड नावाच्या राज्यामध्ये. तोही पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक नावाच्या जिल्ह्यामध्ये नांदूर मधमेश्वर अभयारण्य आपल्याला बघायला भेटतं. नांदूर मधमेश्वर अभयारण्य नाशिक नावाच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला तिथे बघायला भेटतं. ओके, तोही पॉईंट लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे. ओके, 2023-24 भारतीय आर्थिक विवरणपत्र संसदेत कोणी मांडलं? आता आपल्याला माहिती आहे भारताचं आर्थिक विवरणपत्र म्हणजे आपण कलम 112 नुसार त्याला आपण काय म्हणतो? भारताचं बजेट म्हणतो. पण संविधानामध्ये बजेट असा उल्लेख केलेला नसताना तिथे काय म्हटलंय? भारताचे आर्थिक विवरणपत्र असं म्हटलेलं आहे. आणि ह्या मांडण्याचं काम कोण करतं? अर्थमंत्री करतो, म्हणजे वित्त मंत्री म्हणजे फायनान्स मंत्री करतो. आणि भारताचा फायनान्स मंत्री कोण आहे? निर्मला सीतारामन आहेत. भारतात सर्वात प्रथम अशी महिलेचं नाव सांगा जिने अर्थसंकल्प सादर केला होता. तर त्या महिलेचं नाव इंदिरा गांधी. इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना अर्थमंत्र्यात सुद्धा पद सांभाळत होत्या. त्यावेळेस त्यांनी काय केलं? आपला आर्थिक अहवाल सादर केलेला होता. 1 फेब्रुवारीला दरवर्षी आर्थिक अहवाल सादर केला जातो. भारताचं फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च हे भारताचे आर्थिक वर्ष आहे. हाही पॉईंट पट्ट्यावर लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतरला गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला? आपल्या सर्वांना माहिती आहे नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. गोदावरी नदी ही महाराष्ट्रात 668 किलोमीटर वाहणार नदी आहे, तर भारतात 1465 किलोमीटर वाहणार नदी. राजमुहिंद्र येथे गोदावरी नदीचा आंध्र प्रदेशात शेवट झालेला आहे. बंगालच्या उपसागराला जाऊन भेटणारी महत्वाची नदी आहे. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातली सर्वात मोठा नदी आपण म्हणतो ना खोरे म्हणून ओळखलं जातं. गोदावरी नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात काळी मृदा बघायला भेटते. गोदावरी नदीवरती गंगापूर नावाचं धरण नाशिकमध्ये हे महाराष्ट्रातलं पहिलं मातीचं धरण आहे. ओके, 47 साली याचं काय झालेलं स्थापना करण्याचं काम सुरू होतं. महाराष्ट्रातलं पहिलं मातीचं धरण गंगापूर हे गोदावरी नदीच्या काठावरती आहे. गोदावरी नदीला कादवा नावाची नदी येऊन भेटते. या कादवा नदीच्या काठावर नंदूर मधमेश्वर अभयारण्य कादवा नदीचा गोदावरी नदीचा जिथे संगम होतो त्याला नंदूर मधमेश्वर म्हणतात. आणि नंदूर मधमेश्वर हे धरण कादवा नदीच्या काठावरती 2 धार्मिक ठिकाण आहे. एक दिंडोरी, आपले 2 शहर आहेत, एक दिंडोरी दुसरं काय निफाड. दिंडोरी निफाड कादवा नदीच्या काठावर आहेत. ओके, ही बॅच ज्यांना घ्यायची त्यांनी लवकरात लवकर घेऊन टाका. पुरावा फक्त 999 रुपये ही फी होती. त्यावर 25% डिस्काउंट तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. धन विधेयक सर्वात प्रथम संसदेच्या कोणत्या सभागृहात मांडले जाते? भारतीय संविधानाच्या कलम 110 मध्ये धन विधेयकाची तरतूद आहे. भारताच्या संविधानाच्या कलम 110 मध्ये केंद्राच्या धन विधेयकाची तरतूद आहे. केंद्र सरकारच्या धन विधेयकाची तरतूद आहे. धन विधेयक हे आपल्याला राष्ट्रपतीच्या सहमतीने मांडावं लागतं. राष्ट्रपतीने जर संमती दिली तर धन विधेयक मांडावं लागतं. जर राष्ट्रपतीने संमती दिली नाही तर धन विधेयक मांडता येत नाही. धन विधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची संमती असणं आवश्यक आहे. धन विधेयक हे सर्वात प्रथम लोकसभेत मांडलं जातं.
धन विधायक हे सर्वात प्रथम कुठे मांडलं जातं? लोकसभेमध्ये मांडलं जातं. हाही मुद्दा लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे. ओके, धन विधायक आहे की नाही हे कोण ठरवतं? लोकसभेचा अध्यक्ष ठरवू शकतो. लोकसभेचा अध्यक्ष एखादा विधायक हे धन विधायक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त लोकसभेच्या अध्यक्षांना आहे. धन विधायकाला राष्ट्रपती नाकारू शकत नाही. म्हणजे धन विधायकाची राष्ट्रपती आपण म्हणतो ना काय पुनर्विचारासाठी संसदेकडे पाठवू शकत नाही. धन विधायकाचा राज्यसभेशी काही संबंध नाही. फक्त 14 दिवसासाठी भाऊ तू आमचा मोठा बंधू म्हणून तुला दाखवतोय, फक्त 14 दिवसासाठी त्यांच्याकडे पाठवलं जातं. त्यांचा वकार विकार काही बंधनकारक नाहीये. धन विधायक हे पूर्णपणे लोकसभेची जबाबदारी सर्वात पहिल्यांदा लोकसभेमध्ये मांडलं जातं. धन विधायकाला राष्ट्रपतीची मांडण्यापूर्वी संमती घ्यावी लागते. राष्ट्रपती धन विधायक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही, कारण ते त्यांच्या पूर्व संमतीने लोकसभेत मांडलेलं असतं. एवढे पॉईंट लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे. सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता? आपल्याला माहिती आहे 2011ची लोकसंख्या जनगणना झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये काय मॅटर होता? 2011च्या लोकसंख्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 929 होता. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 922 होतं. हे महाराष्ट्रात. भारतामध्ये 2011च्या लोकसंख्या जनगणनेनुसार भारताचं लिंग गुणोत्तर किती होतं? तर भारताचं लिंग गुणोत्तर 933 होतं. 2001 943 होतं भारताचं, आणि 2001च्या जनगणनेनुसार भारताचं लिंग गुणोत्तर 933 होतं. भारताच्या लिंग गुणोत्तरामध्ये 10 ने वाढ आहे, तर महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तरामध्ये 7 ने वाढ आहे. किती वाढ आहे? 7 ने वाढ आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता आहे? रत्नागिरी नावाचा जिल्हा आहे. रत्नागिरीमध्ये 1 1 2 2 हे लिंग गुणोत्तर आहेत. आणि दुसरा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा. आता तुला उद्या परवा क्वेश्चन पडेल सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा. तुला काय क्वेश्चन विचारला जाईल? सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणाऱ्या जिल्ह्यांची जोडी ओळखा, किंवा 1000पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे ओळखा. हे 1036 आहे. 1000पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर असणारे 2 जिल्हे आहेत. तर इथे आपलं उत्तर काय? सर्वाधिक लिंग गुणोत्तर रत्नागिरीमध्ये काय सर्वात जास्त. ओके, तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची घनता किती होती? भारताची घनता किती होती? तर लोकसंख्येची घनता भारताची 382 होती. पाहिला आपण हा मुद्दा. किती होती? 382. कधी? 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक शहरीकरण झालेला जिल्हा कोणता? शहरीकरण झालेला म्हणजे तुम्ही लगेच उत्तर द्या ना, मुंबई. चुकणार. भारतात सर्वाधिक शहरीकरण झालेला म्हणजे 2001च्या तुलनेत 2011 मध्ये सर्वाधिक नागरी लोक कमी होऊन शहरामध्ये ट्रान्सफर झालेले किंवा शहरामध्ये रूपांतरित झालेले असं कोणत्या जिल्ह्यात झाले? म्हणजे 2001ला ते 100 लोक होते, तर 2011ला त्या जिल्ह्यामध्ये त्या शहरामध्ये 120 लोक झाले. आणि ते इतर लोकांपेक्षा किंवा इतर शहरांपेक्षा त्या शहरातली संख्या जास्त आहे असं ठरलंय ठाण्यामध्ये. कुठं ठरलंय? ठाण्यामध्ये. लक्षात ठेवा. 100% शहरीकरण असणारे किंवा नागरी जिल्हे कोणते? 100% नागरी जिल्हे कोणते? तिथं जिल्हा परिषद नाही. जिथं जिल्हा परिषद नाही ते नागरी जिल्हे. जिल्हा परिषद किती आहेत? 34. महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषद आहे आणि 36 जिल्हे. 2 जिल्ह्यांमध्ये पोट्ट्या महाराष्ट्रात जिल्हा परिषद नाही. एक मुंबई शहर आणि दुसरं मुंबई उपनगर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात जिल्हा परिषद नाही. बाकी का सगळी का महाराष्ट्रामध्ये काय आपल्याला आढळते? जिल्हा परिषद बघायला भेटते. तो पॉइंट लक्षात ठेवा. नाशिकच्या कलेक्टर जॉन्सनची हत्या कोणत्या व्यक्तीने केली होती? कोणी केली? तर आनंद कन्हारे याने केलेली होती. ओके, यावरती काय जास्त डीप मध्ये क्वेश्चन आपल्याला विचारले जात नाही. वासुदेव फडके माहिती आपल्याला भगतसिंग यांच्यावरती उद्या एक क्वेश्चन विचारला जाईल ना. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू म्हणजे राहिलेल्या पेपरमध्ये आपल्याला क्वेश्चन त्यावरती बनवू शकतो. ओके, तोही पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही बॅच ज्यांना घ्यायची त्यांनी लवकरात लवकर घेऊन टाका. बरोबर, एकदम झाक कार्यक्रम आहेत आणि एकदम मस्त बॅच आपण तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. राज्यघटनेतील कलम 143 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या मत जाणून घेण्याचा अधिकार आहे. ओके, आता आपल्याला माहिती भारताच्या संविधानाच्या कलम 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालय भारताचं शिखर न्यायालय आहे. हे भारताचं काय? शिखर न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालय भारताचं शिखर न्यायालय आहे. याचं मुख्यालय दिल्लीला आहे. स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी किंवा 28 जानेवारी 1950 ला झालेली आहे. स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कानिया होते. तर आत्ताचे सरन्यायाधीश कोणी? आत्ताचे सरन्यायाधीश कोणी? तर आत्ताचे सरन्यायाधीश जे आपल्याला माहिती चंद्रचूड हे 50वे. चंद्रचूड हे कितवे? 50वे आहेत. ओके, सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालय काय सांगितले? कलम 143 नुसार
कोणाला सर्वोच्च न्यायालयात मत जाणून घेण्याचा अधिकार आहे, तर तो राष्ट्रपतींना आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये मत जाणून घेण्याचा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतींना आहे. तो पॉईंट क्लिअर करा. नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज ची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षापासून झाली, 2008 या वर्षापासून झालेली आहे. क्लायमेट म्हणजे वातावरण, क्लायमेट म्हणजे हवामान, काय हवामान. ओके. आणि आपल्याला माहिती आहे काय, आपण त्रिवर्दींचे ते 3 पार्ट सुद्धा पाहिले होते. महाराष्ट्रामध्ये त्रिवर्दी यांच्या सांगण्यावरून काय हवामानाचे जे विभाग पडले होते ते आपण तिथे पाहिले. त्यावरती क्वेश्चन पडू शकतो, AM, BW आणि BSH. ओके. कोणता एक जिल्हा मराठवाड्यात येत नाही, मराठवाडा म्हणजे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, औरंगाबाद प्रशासकीय विभाग महाराष्ट्रातला मोठा प्रशासकीय विभाग आहे. आपण जिल्ह्यांनुसार पाहिलेला आहे. यामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश होतो आणि जवळपास 76 तालुक्यांचा समावेश होतो. 8 जिल्हे आणि 76 तालुके होतात. मराठवाड्यामध्ये सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा नांदेड आहे. नांदेडमध्ये जवळपास 16 तालुके, किती 16 तालुके. तर आपल्याला माहिती आहे मराठवाड्यामध्ये जिल्हे येत नाही, इकडे हे आता चुकीचे पर्याय आले, तिकडे जाऊ नका. मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे कोणते आहेत ते पाठ करून टाका. मी तुम्हाला सांगितलं मराठवाड्यावरती आपल्याला खूप वेळेस क्वेश्चन विचारला जातो. 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन पाळला जातो. औरंगाबाद हे शहर खाम नदीच्या काठावरती 52 दरवाज्यांचं शहर आहे. त्याचं जुनं नाव खडकी, वर्तमान नाव संभाजीनगर आहे. औरंगाबाद हे छत्रपती संभाजी महाराज यांचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आपल्याला औरंगाबाद मध्ये बघायला भेटतं. राणीचा आपण म्हणतो ना बीबी का मकबरा, का छोटा ताजमहाल आपल्याला कुठे बघायला भेटतो, औरंगाबाद मध्ये बघायला भेटतो. तर चला, औरंगाबाद मध्ये नांदेड नावाचा जिल्हा आहे. औरंगाबाद मध्ये स्वतः औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे. औरंगाबाद मध्ये हिंगोली नावाचा जिल्हा आहे, हिंगोली. औरंगाबाद मध्ये परभणी नावाचा जिल्हा आहे, परभणी. औरंगाबाद मध्ये धाराशिव म्हणजे जुनं नाव उस्मानाबाद, उस्मानाबाद नावाचा जिल्हा आहे. औरंगाबाद मध्ये लातूर नावाचा जिल्हा आहे. औरंगाबाद मध्ये बीड नावाचा जिल्हा आहे. आणि औरंगाबाद मध्ये जालना नावाचा जिल्हा आहे. जालन्याची मोसंबी प्रसिद्ध आहे, पण मोसंबी संशोधन केंद्र हे आपल्याला श्रीरामपूरला बघायला भेटतं. हा पॉईंट क्लिअर करा. ओके. हे 8 जिल्हे कुठे आहेत, औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये बघायला भेटतात. गोदावरी नदीचा उपनद्या खालीलपैकी कोणती आहेत, गोदावरी नदीची कोणती उपनदी, तर आपण गोदावरी नदी सर्व उपनद्या पाहिलेल्या आहेत. दारणा ही नदी गोदावरी नदीची काय आहेत, तिथे उपनदी आहेत. गोदावरी नदीला उपनद्या कोणत्या आहेत, प्रवारा, दारणा, मुळा, बोरा, सिंदफणा. त्यानंतरला दक्षिण पूर्णा, त्याला पूर्णा पण म्हणतात, इंद्रावती. त्यानंतर कादवा, खाम, प्राणहिता, वरदा, वैनगंगा, पैनगंगा, मांजरा. ह्या गोदावरी नदीच्या महत्वाच्या काय उपनद्या आहेत, त्यामध्ये आपण खूप डीप मध्ये पाहिलेल्या आहेत. भारतात सर्वात लांब हिमनदी कोणती, सियाचीन ही भारताची सर्वात लांब हिमनदी आहे. बऱ्याच पोट्यांनी गंगा दिलं, मी तुम्हाला सांगितलं होतं ही काय मैदानी प्रदेशातील नदी आहेत, मैदानी प्रदेशातील नदी आहे. नर्मदा नदी सर्वात लांब पश्चिम वाहिनी आहे, सर्वात लांब काय पश्चिम वाहिनी आहेत. सियाचीन नदी ही भारत आणि पाक यांच्या सीमेवर आहे. जवळपास मला वाटतं थोडीशी 25 किलोमीटरच्या आसपास असेल, जास्त मोठी नाही. पण ही पूर्णपणे बर्फाची नदी ना रे, पूर्णपणे हिम नदी म्हणजे बर्फाच्छिद नदी आहेत, तिला आपण काय म्हणतो, सियाचीन नावाची नदी. पॉइंट क्लिअर करून ठेवणं गरजेचं. जगातली सर्वात उंच युद्धाची भूमी म्हणजे सियाचीन, लडाख मध्ये. ओके. जागतिक योगा दिवस कधी साजरा केला जातो, दरवर्षी 21 जून हा जागतिक योगा दिवस साजरा केला जातो. 15 पासून तुला त्याच्यावरती क्वेश्चन विचारला होता. काव्य आणि फुले हे काव्यसंग्रह कोणाचे, काव्य आणि फुले हे बाबा आमटे यांचे काव्यसंग्रह आहेत. हो, काव्य आणि फुले. चला, त्यानंतर भारत सर्वात पहिली लोकसभा निवडणूक कोणत्या वर्षी झाली, आपल्याला माहिती आहे 25 जानेवारी 1950 ला, 25 जानेवारी 1950 ला निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. निवडणूक आयोगाची स्थापना झाली. निवडणूक आयोगाची तरतूद भारताच्या संविधानाच्या कलम 324 मध्ये आहेत, भाग 15 मध्ये आहेत, भाग 15 मध्ये आहेत. भारताचं निवडणूक आयोगाचं मुख्यालय दिल्लीला आहे. भारताचा पहिला निवडणूक आयुक्त होता प्रथम सुकुमार सेन. आता कोणी, शिरीष कुमार. पहिला कोण होता, प्रथम सुकुमार सेन, सुकुमार सेन. दरवर्षी 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदान दिन पाळला जातो. 24 एप्रिल हा पंचायत राज दिन पाळला जातो. सुकुमार सेन, या सुकुमार सेन यानं लोकसभेच्या प्रथम निवडणुका पार पाडल्या. आणि या लोकसभेच्या प्रथम निवडणुका 1951-52 ला पार पडलेल्या आहेत. म्हणजे 1951 आणि 1952 ला पार पडल्या. 1951 ला चळवळ सुरू झाली आणि 1952 ला ह्या निवडणूक काय झाल्या, पार पडलेल्या आहेत. कुणी पार पाडल्या, सुकुमार सेनने पार पाडलेल्या
आहेत. निवडणूक आयोगाची तर आपण म्हणतो ना निवडणूक आयोगाचा आयुक्ताची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतात. महाराष्ट्रात कोणते बंदर आहेत? भारतामध्ये 13 आंतरराष्ट्रीय बंदर आहेत. आंतरराष्ट्रीय बंदर आहेत. सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई आहेत. भारतातलं सर्वात मोठं नैसर्गिक बंदर मुंबई आहेत. ओके, कोणतं आहे? मुंबई आहेत. पहिलं संगणकीकृत बंदर JNPT म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू बंदर आहेत. हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत. ओके, महाराष्ट्रामध्ये 2 आंतरराष्ट्रीय बंदर आहेत. एक मुंबई आणि दुसरं पंडित नेहरू. महाराष्ट्रामध्ये असणारे आंतरराष्ट्रीय बंदर. महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ कधी मागितली? फेब्रुवारी 1922 ला त्यांनी असहकार चळवळ मागितली. कारण आपल्याला माहिती चौरा चौरीची घटना. चौरा चौरीची घटना उत्तर प्रदेशामध्ये हे ठिकाण आहेत. कुठं? उत्तर प्रदेशामध्ये. इथले शेतकरी पेटले. त्यांनी 22 पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या 22 लोकांची हत्या केलेली आहेत. त्या हत्येला विरोध करण्यासाठी किंवा आपणच आपल्या लोकांचा काय घेतलाय? आपण आपल्या लोकांचा बळी घेतलाय असं महात्मा गांधी म्हटले. आणि त्यांनी असहकार चळवळ 1922 ला काय केली? मागे घेतली. 20 ला जी सुरू केली ती 1922 ला मागे घेण्यात आलेली आहे. 1924 ला महात्मा गांधी हे काय होते? अधिवेशनाचे अध्यक्ष होते बेळगावच्या. आणि त्यानंतर 1934 ला त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि पूर्णपणे ते स्वातंत्र्याच्या मागे राहिले होते. भीषम सिंग बेदी हे कोणत्या खेळाशी? हे आता क्रिकेट खेळाशी संबंधित आहे. हे कर्णधार होते दिल्लीमध्ये पण आणि हे राजस्थानचे आपल्याला पंजाबचे बघायला भेटतात. सुसर हा शब्द काय आहे? आता तुमच्यासाठी हा होमवर्कला क्वेश्चन आहे. ओके, होमवर्कला क्वेश्चन आहेत. ओके, सुसर हा शब्द कोणता लिंग आहे? पुलिंगी, स्त्रीलिंगी की नपुंसकलिंगी? भरपूर विद्यार्थी मित्र हा क्वेश्चन आजच्या पेपरला चुकलेले आहेत. सुसर हा शब्द काय? मगर म्हणायचं नाही, तो हिंदीतून आहे. तुम्हाला सुसर हा शब्द विचारलाय. या शब्दाचं लिंग ओळखा. महाराष्ट्रात कोणते बंदर आहे सांगितलं? JNPT म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हे बंदर महाराष्ट्रात आहे. चिनाब नदीला कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर आता ही जी चिनाब नदी आहे, आता हे TCS वाले नदीला काय म्हटलंय? तर बघा, चंद्रभागा नावाने ओळखला असं म्हटलेलं आहे. चंद्रभागा. आता जर आपण पाहिलं भीमा नदीची एक उपनदी काय? भीमा नदीला आपण चंद्रभागा नदी म्हणून ओळखतो. भीमा नदीला आपण काय करतो? भीमा नदी जेव्हा पंढरपूर येथे येते आणि पंढरपूर येथे ती चंद्राचा आकार प्राप्त करते. कुठं? पंढरपूर मध्ये ती चंद्राचा आकार प्राप्त करते आणि म्हणून तिला पंढरपूर मध्ये चंद्रभागा या नावाने ओळखलेलं आहे. ओके, तोही मुद्दा लक्षात ठेवा. ही बॅच आपली रेकॉर्डेड बॅच आहे. हिची फी फक्त आणि फक्त आता किती? 999 रुपये. पण आपण 3 दिवसासाठी याच्यावरती 50% ऑफ दिलेला आहे. किंवा सॉरी 25% ऑफ दिलेलं आहे. किती? 25% ऑफ दिलेलं आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनो ही बॅच परचेस करा, सर्व कोर्सवरती 25% म्हणजे कंबाईनच्या कोर्सवरती सुद्धा तुम्हाला 25% ऑफ दिलेला आहे. ओके, जीवनसत्व अ अभावामुळे कोणता आजार होतो? अच्या अभावामुळे आपल्याला रात आंधळेपणा किंवा डोळ्यांचा आजार होतो. या चार्टवरती तुम्हाला उद्या सुद्धा क्वेश्चन विचारले म्हणजे भविष्यात. ओके, हा चार्ट तुम्हाला पाठ करणं पुराव गरजेचं आहे. यावरती क्वेश्चन विचारले वाचून जा. अ जीवनसत्वाच्या अभावामुळे डोळ्याचे आजार होतात. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी, पेलेग्राम आणि एनिमिया नावाचे आजार होतात. क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी अशक्तपणा येतो. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुळदूस नावाचा आजार होतो. ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा नावाचा आजार होतो. याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिलेली आहे. ओके, हा चार्ट नाही तर स्क्रीनशॉट मारून घ्या, वाचून जा. काय? व्हिटॅमिन B थायमिन नावाचा आजार होतो. व्हिटॅमिन B2 रायबोफ्लेविन यांनी काय होतो? पेलेग्राम या सिंड्रोम नावाचा आजार होतो. B3 नियसिन नावाचा त्वचा का श्वेत होणे, मानसिक रूप से मंद होणे म्हणजे काय? मानसिकचा आपण म्हणतो मानसिकता कमी होणे, त्वचाच काय होणे? हानी होणे, शरीरावरती सरचुट्या येणे म्हणजे असं लोंबते बघा शरीर. ओके, तर हे महत्वाचे मुद्दे तुम्हाला पाठ करणं काय गरजेचं आहेत. हिमालय पर्वतातील दक्षिण पर्वत कोणतं आहे? ओके, आपल्याला माहिती हिमालय पर्वताचे 3 भाग पडतात. आता याच्यावरती मुलं म्हणले, असं काही मुलं म्हणले क्वेश्चन होते, काही म्हणले काली नदी, त्यानंतर आपण म्हणतो ना सतलज नदी, काली नदी, अशा नद्यांची जी आपण पारायटे केले ते सिंधू, सतलज, काली, नेपाळ हिमालय, बृहत हिमालय. आपण पाहिलं होतं नेपाळ हिमालय, आसाम हिमालय, हे हिमालयाचे भाग पाहिले होते. पंजाब हिमालय, कुमाऊ हिमालय, त्यावरती क्वेश्चन होता. तर हिमालयाच्या 3 पर्वत रांगा आहेत. ग्रेटर हिमालय, मध्य हिमालय आणि बाह्य हिमालय. ओके, तर याच्यामध्ये भारतात सर्वाधिक उंच शिखर कोणतं आहे हिमालयाचं? कांचनजंगा हिमालयाचं भारतातलं सर्वात उंच शिखर आहे. 8598 मीटर. पण भारतातलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? K2 गॉडविन ऑस्टिन कुठे आहे? लडाख मध्ये, POK मध्ये. सध्या याची उंची आहे 8611. ही कुठे आहे? कांचनजंगा नेपाळ मध्ये आहेत. जगातलं सर्वात उंच शिखर हिमालयन कोणतं आहे? माउंट एव्हरेस्ट आहे. त्याची उंची किती? 8850. ते कुठे? तर
हे आपल्या सिक्कीममध्ये कांचनजंगा सिक्कीममध्ये, माउंट एव्हरेस्ट नेपाळमध्ये, तोही मुद्दा लक्षात ठेवा. चला तर ज्या विद्यार्थी मित्रांना बॅच घ्यायची त्यांनी लवकरात लवकर बॅच घेऊन टाका. मोबाईल नंबर खाली दिलेले आहेत. 25% सर्व बॅच वरती तुम्हाला ऑफ दिलेले आहेत. ह्या बॅच वरती सुद्धा तुम्हाला 25% ऑफ दिलेला आहे. ओके, मराठी व्याकरणाच्या बॅच वरती 25% ऑफ आहे. गणितावरती सुद्धा तुम्हाला 25% ऑफ आहे. सर्व बॅच वरती 25% ऑफ दिलेले आहेत. माझा मोबाईल नंबर इथे केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. म्हणजे आपण 14 तारखेला रात्री 8:30 वाजता शार्प लाईव्ह लेक्चरला भेटणार आहेत. 14 जानेवारी 2024 रात्री 8:30 वाजता सर्वांनी आपल्या लाईव्ह लेक्चरला यायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची टेक्निकल कारणामुळे आपलं लेक्चर झालं नाही, त्यामुळे सर्वांची माफी मागतो. ज्या विद्यार्थी मित्रांचा पेपर आहे त्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच.